नमस्कार, मी पूजा उर्फ ट्रॅव्हल राणी. आज आपण चाललेलो आहोत कोकणात. सगळं काही कळणार आहे, फक्त व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. काकी 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 आपण चाललेलो आहोत आंजर्ली, दापोली, सिंधुदुर्ग, मालवण, त्यानंतर गोवा आणि नंतर श्री महालक्ष्मी. आता आपण दापोलीला पोहोचलेलो आहोत. परशुरामाचा दापोली इकडचा स्टॅच्यू पाहायला. तिकडे एक गंमत आहे आणि ती गंमत असे बाहेरून समजत नाही, आतमध्ये गेल्यावरच ती गंमत कळते. खूप सुंदर वाटलं, छान वाटलं. थोडंसं ध्यानाला बसल्यावर जो फील येतो तो वाटला. तर मी तुम्हाला ऑडिओ डायरेक्ट दाखवते की कसं वाटतं आतमध्ये गेल्यावर. बाजूला पॅनोरामिक व्ह्यूसुद्धा दिसतो, तोही आपल्याला बघायला मिळतो. छान गोल घुमट आहे, जणू पृथ्वीवरच उभे आहेत श्री परशुराम. हे ठिकाण तसं तर आम्हाला रँडमली सापडलेलं होतं, त्यामुळे आतमध्ये काय नक्की मंदिर आहे की काय आहे काही माहिती नव्हतं. तर आता तुम्ही चला आतमध्ये बघूया. श्रीराम श्रीराम. खूप कामिंग होता हा एक्सपिरियन्स. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीला आंजर्ली इथे. मस्त होतं. मी 5 वर्षांनी इथे परत गेलेली होती. तसाचा तसं निसर्ग जपून ठेवला आहे. तुम्ही बघू शकता, एकही कचऱ्याचा तुकडा इथे पडलेला नाही आहे. आतमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीनुसार शॉर्ट कपडे वगैरे अलाउड नाही आहेत या मंदिरामध्ये. हे तळं आहे जिथे मस्त मस्त छोटे टॉर्टॉईज असतात. ते तेव्हाही होते, आजही आहे. म्हणजे छान जतन केलेलं आहे या मंदिरा कमिटीने म्हणेन मी. आमचे सायशासुद्धा इथे खूप छान खेळले. समोरचा व्ह्यू म्हणजे तर पैसा वसूलच होता आमच्यासाठी. इथे गणपतीच्या पायाचे ठसे आहेत आणि त्या जागी मंदिर बांधलेलं आहे छोटं. इथे बघू शकता तुम्ही. दर्शन घेऊन निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. रात्रीच्या वेळी सनरूफ ओपन करून निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. आमचा स्टे होता दापोली इकडेच, पण जो व्ह्यू होता आमच्या रूमच्या बाहेर तो खूप सुंदर होता. एकंदरीत आम्ही जिथे जिथे स्टे केलेला आहे तिकडचे सगळे व्ह्यू आम्हाला छान मिळाले. डिरेक्टली आम्हाला समुद्रच पाहायला मिळालेला होता. रात्री स्टे केल्यानंतर आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला. छान असा अंडा पाव, चहा, घावणे खूप सुंदर होतं. पोहे हवे तर पोहेसुद्धा होते. आणि समोर बघा, ह्यात छान अशा शांत लाटा, त्यामध्ये लाल मातीची जी छटा दिसते आहे ती तर म्हणजे वाव. खरं तर इथून 7 वाजता एक बोट जाते ज्यामधून आपल्याला डॉल्फिन पाहायला मिळतात. आम्हाला काही जायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे हा छोटासा डॉल्फिन बघू शकता तुम्ही. आम्ही सर्वांनी भरपेट नाश्ता केला होता आणि खूप सुंदर होतं तिकडचा नाश्ता. अगदी हॉटेलला आमच्या लागूनच समोरचं जे रेस्टॉरंट होतं त्यांचं छोटंसं तिकडे होतं. आणि तुम्ही अगदी नाश्ता करताय सकाळी आणि समुद्र आहे बाजूला, म्हणजे तर मज्जाच येते फार. आम्ही खूप एन्जॉय केलो कोकण एकंदरीत. जी चिऱ्याची दगडं आहेत जी मला फार आवडतात ती इथे मला पाहायला मिळाली. जांभा दगड म्हणतात. खूप सुंदर होतं एकंदरीत कोकणाचं एक्सपिरियन्स. त्यानंतर आम्ही निघालो जेटीने पुढच्या प्रवासाला. दाभोळ धोपावे असं समथिंग फेरीबोटचं नाव होतं. तिथे तुम्हाला तिकीट काढावं लागतं, कारचे पैसे पे करावे लागतात आणि ट्रकसुद्धा आय थिंक इथून जातात. खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही अक्षरशः करपत करपत चाललेलो होतो. गाडी वगैरे आमची मस्तपैकी एंट्री झालेली आहे आणि मस्त आमचे हे निलेश दादा उतरलेले आहेत गाडीतून. आमच्या रॉयल ग्रुपचे मेल मेंबर्स. हवेशीर असा मस्त फेरीबोटचा प्रवास ना खूप सुखद होता. उन्हाचा तडाख्यामध्ये सावली जशी मिळावी तसं झालेलं आमचं. खूप सुंदर हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. आणि बरीपैकी माणसं राहत होती आणि हा गाड्यांचा व्ह्यूसुद्धा म्हणजे आपल्याला आपल्या गाड्यांवर नजरसुद्धा ठेवता येते. माउंटेन्स आणि त्यावर वसलेली ही छोटी छोटी गावंसुद्धा आम्हाला दिसली. फेरीबोट थांबली आणि आमच्या गाड्या पटापटा निघाल्या पुढच्या प्रवासाला.
फायनली भरपूर प्रवास करून आम्ही रात्रीच्या टायमाला पोचलेलो आहोत. गणपतीपुळे येथे आम्हाला खूप घाईघाईत दर्शन करायला मिळालं, पण छान मिळालं. त्यानंतर सिंधुदुर्ग इथे आम्ही हा स्टे केला. माय गॉड, इतकं मस्त वाटते आहे ना की काय सांगू. तुम्ही हा जस्ट व्ह्यू एन्जॉय करा. दोन 2004च्या सुमारास इथे सुनामी आलेली आणि त्यातूनच बनलेली आहे तिथे बेटं आणि तीच पाहायला आपण आता जात आहोत. सिगल बेट, भोगे बीच, मिनी केरळ आहे तिथे पण जाणार आहोत आपण. आणि जिथे क्रोकोडाईल दिसतात सेफ तिथे पण जाणार आहोत. आणि एक डॉल्फिन पॉईंट आहे तिथे एक जाणार आहोत. आणि एक असं निवती रॉकचे ते गोल्डन रॉक आहे तिथे पण जायचं आहे. आणि एक निवती बीच. असा 1.5 तासाचा प्रवास आपला आहे. तर चला जाऊया आपण. ही नदी आहे म्हणून, नदी नाही खाडी आहे, म्हणजे बॅक वॉटर आहे. आता लो टाईड चालू आहे. या साईडला पाणी वाहतं तेव्हा लो टाईड चालू होते, या साईडला पाणी होतं ते हाय टाईड. 6 तासाची लो टाईड असते, 6 तासाची हाय टाईड दररोज. आणि 50 मिनिटांनी हे टायमिंग चेंज होत राहते दररोज. फक्त एकादशी पौर्णिमा वगैरे असली, अमावास्या असली तर पाणी भरपूर पडतं आणि भरपूर पोटी होते. त्याला उधाण बोलतात, उधाण असं. आणि ही खाडी, कर्ली खाडी पुढे अरबी समुद्राला जॉईन झाली. पुढे गेल्यानंतर समजणार. देवबाग गाव इथे संपलाय. देवबाग बीच लास्ट, मालवण तालुका संपला असं म्हटलं तरी चालेल. लक्ष द्या. समुद्राचं पाणी निळं असतं पूर्ण आणि हे जरा हिरवं असतं. ही खाडी जाऊन, हे जरा शांत पाणी आहे बघा. ही खाडी जाऊन त्या समुद्राला जॉईन झाली. दोघांचा संगम झालाय, कर्ली खाडी आणि अरबी समुद्र आहे. आता तिथूनच संगममधूनच आपण समुद्रात एंट्री करणार. देवबाग गाव एक बेट म्हटलं तर बघच्या तिन्ही साईडने पाणी आहे. आता ओटी झाल्यामुळे पाणी एकदम कमी झालं आहे. त्या साईडला अरबी समुद्र आहे, या साईडला कर्ली खाडी आणि हा संगम आहे. तिन्ही साईडने जरी खारं पाणी असलं तर विहीर नाही तर बोर खाल्ला तर गोडच पाणी भेटणार. बोला गणपती बाप्पा मोरया. हे वाळू सगळं आयलंड नाव ठेवलंय कारण हे हाय टाईड झाले का पाण्याखाली जातं, लो टाईड झाले की वरती येतं. ओ, पक्षी बसले आहेत बघा, हे ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत. हे पावसात निघून जातात, ऑक्टोबरच्या एंडिंगला रिटर्न येतात. माशाचा मेन सीझन चालू झाला की. हे सिगल पक्षी आहेत, त्याला सिगल आयलंड नाव दिलेलं आहे. 2004 मध्ये सुनामी आली, जे लाट आली नाही, पाण्याचा फोर्स आला, तेव्हा हे टापू तयार झालेले आहे सुनामी पासून. याला सिगल आयलंड नाव ठेवलं आहे. ते आहे ते सुनामी आयलंड. आणि तिथे वॉटर स्पोर्ट चालू केल्यानंतर जरा फेमस आहे. हा, बीच भोगे बीचचा. तिथे डायरेक्ट त्या साईडला गाडी पण येते बीचवर. तिथे हॉटेल पण आहेत, कोका शंबाला वगैरे मोठं हॉटेल आहे. सचिन तेंडुलकरने 50वा बर्थडे इथे साजरा केलेला. त्या कोका शंबाला हॉटेल आहे, तिथे राहिला होता त्या साईडला. भोगे म्हणून बीच आहे, तिथपर्यंत आहे ती भोगे बीच. छत्रपती शिवाजी महाराजांचा निवती किल्ला आहे. निवती म्हणून नाव आहे किल्ल्याचं. वरती रोडने गेला तर फिरायला मिळतं. तसं बघण्यासारखं काही नाही, फक्त टेहळणी करण्यासाठी बांधलेला वरती आहे. बाजूला जो रोड आहे निवती म्हणून नाव आहे किल्ल्याचं. आणि हे बघा इथे भोगे बीच संपलंय. मला सांगितलेलं बघा, आशा खंडात 1 नंबर आलाय. आता हे पुढे निवती गाव चालू. पुढे दिसत आहे ते निवती रॉक्स आहे, पुढे समोर निवतीचे रॉक्स. पावसात इथे मोठे मोठे लाटा असतात, त्याच्यामुळे ते आकार झाले लाटांमुळे. लाटा बसून
गोल्डन सारखं खडक दिसतं. गोल्डनचे पिवळसर भाग येतो दिसतंय बघायला. सूर्यकिरण पण सूर्यकिरण जरा कमी आहे. याला गोल्डन रॉक नाव ठेवलं. गोल्डन रॉक या साईडचे बघा, हे साईडचे ब्लॅक कलरचे आहे. फरक आहे या खडकात आणि या खडकात फरक आहे. मराठी शॉर्ट पिक्चर शूटिंग झाली. मराठी क्रोकोडाईल सेम आउटर सेम. इथे काही राईड चालतं, हे कायाकिंग चालतं, कपल कायाकिंग. आंबावाडी कशी? हे 50 रुपये. बॅग. दादांकडे भरपूर सारे आयटम आहेत. इमली आहे, तळलेले फणसाचे गरे आहेत, आवळा कँडी, जाम, लाडू, मँगो, कोकोनट ऑइल, गुलकंद. वे टू अतिथी बांबू हॉटेल. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्हीही मिळतं. खूप उत्कृष्ट जेवण आहे. हे जिथे आम्ही थांबलेलो मालवणला तिथला व्ह्यू आहे. तिकडच्या रूम्स आहेत. एकंदरीत रूम कशा आहेत याचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या सनरूफमधून व्ह्यू घेत सिंधुदुर्ग किल्ला पाहायला. खूप मजा करत होतो आम्ही. एकमेकाच्या गाड्यांचे शूट करत होतो. खूप मस्त वाटलं. एक्सपिरियन्स वेगळा होता. आय डोंट नो अलाउड आहे की नाही, पण भारी वाटलं. आता जाऊ तिकडे ना. आपल्याला पण किल्ला बनवायचा आहे. अरे हो ना, आपला राहिला आहे ना बाकी. आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्टमध्ये जात आहोत. इकडे जाताना फेरी घ्यावी लागते. त्याचं तिकीट वेगळं आहे, काढावं लागतं. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर बघूया आता पुढचा कसा प्रवास होतोय आपला. आणि ते बोटीतून जाणार होतो आपण. जमत नाही. किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि ही किल्ल्याची भिंत आहे. खरंच आश्चर्य वाटतं की कसा महाराजांनी हा किल्ला बांधला असेल. इतकं कठीण आहे की समुद्रामध्ये एखाद्याने हा किल्ला बांधणं. आणि मला वाटतं हे फक्त आपले महाराज करू शकतात. किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण इथे एक टूर गाईड हायर केलेला आहे. तर त्याच्यापुढे व्हिडिओ सगळी तोच सांगेल. त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे पाण्यातील एका बेटावरती एका रॉक आयलंडवरती बांधलेला किल्ला. म्हणून किल्ल्याला जोडून नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग म्हणून. किल्ला बांधण्यापूर्वी इथे पहिले हे कुर्टे नावाचं 48 एकरचं एक रॉकी आयलंड होतं. 48 एकरचं आयलंड. याच आयलंडवरचा दगड पडला आणि किल्ल्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी दगडांचा वापर करण्यात आला. बाहेरनं कुठलाही दगड आणला नव्हता. त्यामुळे किल्ल्याचं बांधकाम हे कमी वेळात झालं होतं. 25 नोव्हेंबर 1664ला किल्ल्याचा पायाभरणी समारंभ झाला होता आणि 29 मार्च
1667 रोजी किल्ला बनून कंप्लीट झाला. 3 वर्ष लागली होती किल्ला बांधायला. 3 वर्षामध्ये शिवाजी महाराजांना जो खर्च रुपये आला तो 1 कोटी सुवर्ण मुद्रा. त्यावेळची नाणी सोन्याची असायची. शिवाजी महाराजांनी त्या काळी 2 नाणी चलनासाठी आणली होती. पहिलं नाणं शिवराई, जे नाणं कॉपरचं होतं. दुसरं फोन नाणं हे सोन्याचं होतं. त्याचं वजन जाईल 2.75 ग्रॅम. अशी किल्ल्याच्या बांधकामात 1 कोटी नाणी खर्च केली होती. तर एवढा पैसा अडका शिवाजी महाराजांच्या गुप्त खजिन्यात मुळीच नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांची मोठी आणि प्रसिद्ध आणि श्रीमंत बाजारपेठ गुजरातमधील सुरत जानेवारी 1664ला सुरतेवरती छापे टाकले होते. ते धन जे काही मिळवलं किल्ल्याच्या बांधकामासाठी राजांनी खर्च केलं होतं. या संपूर्ण किल्ल्याचा वास्तुशिल्पकार होता, इंजिनियर होता हिरोजी इंदुलकर. त्यांनी यानंतर रायगड आणि प्रतापगडचं बांधकाम केलं बघा राजांसाठी. त्यांनी त्या किल्ल्याचं बांधकाम केलं. किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा तुम्हाला एकच आहे. गेटच्या समोर दगडी भिंत दिसते बघ. त्यामुळे बाहेरनं आता तुम्ही ट्रॅव्हल केलात, बोटीतून बाहेरनं दरवाजा दिसतो का? दरवाजा दिसत नाही. कुठल्याही तुम्ही बाहेरनं दरवाजा ओळखून आहे आणि दरवाजा ओळखून बाहेरनं तोफांचे हमले गेटपर्यंत पोहोचू नये म्हणून गेटच्या समोर एक दगडी भिंत बांधण्यात आलेली आहे. म्हणजे कॅननचं फायरिंग मेन एंट्रन्स पर्यंत पोहोचत नाही, दरवाजा आपला सुरक्षित राहतो. रस्त्याला एक जवळपास वळण दिलंय बघा. वळण देण्याचं कारण काय होतं? त्यावेळी शत्रू दरवाजा तोडण्यासाठी हत्तींचा वापर करायचा आणि ओंडक्यांचा वापर करायचा. दोघांचं काम काय होतं? सरळ रेषेत जायचं, जोरदार धडक द्यायची, दरवाजा तोडला जायचा. पण या नागमोडी वळणावरती दोघांनाही स्पीड कमी करावा लागत होता आणि स्टेट ओंडकाचा वळणावरती येऊ शकत नाही, तो कुठेतरी अडकला जाईल. हत्ती आणलाच, जवळ पोचलाच तर दरवाजाला खिळे डोकलेत बघा हत्तीला वेदना होण्यासाठी. दुसरी गोष्ट, हा टर्न बघा तर इथनं बाहेर पडताना राईटला स्पेस मोकळा आहे आणि तिकडनं येताना लेफ्ट साईडला बरोबर आतमध्ये आलेला आहे. त्यामुळे राईटला पिलर तो आतमध्ये येतो. आपली माणसं जास्तीत जास्त राईटी असतात बघा. एखाद दुसरा डावकर असतो. एवढा मोठा किलर आक्रमण करत झालं तर 5-10 माणसं येणार नाहीत. आला तर किती येतील? हजारो 500चे तुकडे येतील. आतमध्ये शिरतेवेळी राईटला भिंत आतमध्ये येते. तलवार जर घेऊन कोण आलाच तर पहिली म्हणजे काय, त्यांना स्पेस कमी आहे. या दाखवतो. जवळपास 500 ते 50 जर माणसं जर आली तर इथे त्यांना गचडी होती. राईटला जर तलवार फिरवायला गेला की तलवार तिची भिंतीवर आपटली जाईल. तुम्ही आता बाहेर पडताना बघा, 2 जरी समजा इथनं मराठा सोल्जर मावळे लोक बाहेर पडले तर त्यांच्यासाठी राईटला स्पेस मोकळा आहे. येणाऱ्या 100 शत्रू सैनिकांच्या मान आपण झाडापासून सहजरित्या अलग करू शकतो. यालाच म्हटलं जातं गनिमी कावा. आपण म्हणतो गोरिल्ला वॉरफेअर म्हणून टेक्नॉलॉजी ओळखली जाते आणि बाहेरच्या 32 देशात याच टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात. पण शिवाजी महाराज इतिहास आपण केवढं शिकून आलात? 4थीला आणि 7वीला फक्त 17 मार्काचा. आपला इतिहास मेन हा उघडण्यात आला. बघाल तर या ठिकाणी राईटला स्पेस बघा सहजरित्या मोकळा आहे, जास्त आहे. 2 जरी मागे बाहेर पडले तर 100 माणसांना कापू शकत होते. वरच्या भागात एक इमारत आहे, तिला ड्रम वॉल असं म्हणतात. प्रत्येकाकडे आता सध्या काय सुविधा बघा, आपल्याकडे बघा मोबाईल आहे. तर वरच्या इमारतीत ढोल वाजवले जायचे आणि आतमधल्या मावळ्यांना सावध केलं जायचं. समोर मारुतीराचं मंदिर. मारुतीराला पण शक्तीची देवता म्हणतो, पॉवर ऑफ गॉड म्हणतो. मावळ्यांना ज्यावेळी बाहेर पडतील त्यांना शक्ती मिळेल, स्फूर्ती मिळेल म्हणून मंदिर बाहेर बांधून ठेवण्यात आलं. मूर्ती जुनी आहे, बाकीचं रिकन्स्ट्रक्शन नवीन झालं. शत्रुडे लास्ट उपाय काय? जवळ जायचं आणि जवळ न दरवाजा तोडायचा. कुऱ्हाड किंवा भाल्याचे सांगायचे. असं कोणी चुकून प्रयत्न केला तर दरवाजाच्या फ्रेम मध्ये बघ 3 वॉल दिसते स्पेशल. 3ही वॉलात वरनं उखळचं ते यायचं आणि शत्रूला खाली भाजून मारलं जायचं. मी म्हणणार इथे कोपऱ्यात लपू, इथे कुठेतरी लपू आणि वर चढू, तर नाही. प्रत्येक ठिकाणी फायरिंगचे अँगल दिसत आहेत. कुठेही लपा, दगड जरी टाकलं तरी बरोबर डोक्यावरून पडणार असे अँगल सेट केलेले आहेत. इथे येणं शक्य नाही. जसं बोटीतून आता ट्रॅव्हल केलं तुम्ही, आता लो टाईड आहे म्हणजे बोटी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या साईडला उतरला जेटीवर. हाय टाईडच्या वेळी गेटकडे येणार डायरेक्ट या समोर. आता पाणी कमी झाल्यामुळे सर्व पाण्यातली खडकं दिसतात तुम्हाला. हाय टाईडच्या वेळी पाण्यातलं खडकं दिसत नाही. ही किल्ल्याला नॅचरल सिक्युरिटी आहे. म्हणजे शत्रूचं अनोळखी जहाज डायरेक्ट जवळ येणार नाही आणि आक्रमण करणार नाही. आला तर बोटी खडकांना आटून फुटल्या जातील. खडकांचा दुसरा उपयोग काय? लाटांचा जो वेग आहे ना, ही खडकं कमी पाहतात. त्यामुळे भिंतीला मारा बसत नाही. त्यामुळे किल्ल्याची भिंत तुम्हाला अजूनही उभी दिसते. मंदिर जरीमरी मातेचं, काही भागात त्याला मरी माता, मरी आई म्हणून ओळखले होते. प्रत्येक गावाच्या वेशीवरती तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल. सध्या आपल्याकडे डॉक्टर सुविधा वगैरे आहेत. त्यावेळी डॉक्टर नव्हते, वैद्य असायचे. एखादा रोग झाला तर त्याच्यावर निदान थोडक्यात म्हणजे त्याचे उपचार हे वेळानंतर समजायचे. खूप वेळ लागायचा त्याला, तोपर्यंत महामारी पसरायची. म्हणजे रोगराई पसरू नये म्हणून इथला मराठी सरदार होता तुकाराम येसबा आहेरेकर सन 1813 मध्ये मंदिर बांधले होते. तेव्हाचा मराठी सरदार तुकाराम येसबा आहेरेकर.
असं वैशिष्ट्य की जरीमरी शब्दामध्ये काही अर्थ दडतात. जर किंवा ज्वराला हिंदीमध्ये संस्कृतमध्ये ताप बुखार आपण बॅक्टेरिया म्हणतो त्या रोगाला मारणारी ही देवी. आतमध्ये किल्ल्यामध्ये 18 घर आहेत, 22 जणांची थोडक्यात फॅमिली आहे, ती लोक सगळी कामकाजं करते. त्या किल्ल्यामध्ये काही लोक राहतात म्हणजे काय, त्यावेळी काही कामकाजं दिली होती. 1695 पासून लोकवस्ती किल्ल्यामध्ये आहे. किल्ल्यामध्ये मंदिरं आहेत, त्यांची देखभाल करणे, पूजा अर्चना करणे, अभिषेक करणे, नगारा वाजवणे, उत्सव साजरे करणे. त्याचप्रकारे किल्ल्यांचे दरवाजे बघा, त्यावेळी टाईम नव्हतं, घड्याळ नव्हतं ना, पण त्यावेळी काय विषय असायचा, सूर्यावरती सर्व असायचे. सूर्योदय झाला की दरवाजा ओपन केला जातो आणि सूर्यास्तानंतर दरवाजा बंद केला जातो. या जुन्या प्रथा इथे अजूनही चालू आहे. समजलं. किल्ल्याची भिंत 30 ते 35 फूट हायटेड आहे बघा. 8 ते 9 फूटपर्यंत रुंदीला. प्रत्येक ठिकाणी चढण्यासाठी उतरण्यासाठी जिने आहेत. 45 ठिकाणी जिने आहेत. वरनं फिरायचं झालं भिंतीवर तर 3.5 किलोमीटरची फक्त भिंत आहे. समजलं? गेटपर्यंत पाणी, इथपर्यंत बोटी आहे. आता कसा जुना फोटो आहे, ते जेटी वगैरे बांधली. ही पद्धती दिसत नाही, दिसतात कोणत्या व्हाईट शेड येते ना, ही लाटांचं फोर्स वगैरे. आपलं मंदिर आहे ना, महादरवाजा, मेन एंट्रन्स, फायरिंग अँगल आहे. या ठिकाणी गोड्या पाण्याची विहीर आहे. चारी वाटेला समुद्र आहे बघा. किल्ल्यामध्ये मध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे. तोफांसाठी अँगल आहे. वॉटर टँक आहे, म्हणजे पाणी साठवून ठेवायचं. आता आपण फक्त सूचने लेक्चर देतो, पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा ही मोहीम राजांच्या काळी 350 वर्षापूर्वी होती. तर किल्ल्याच्या बांधकामात ज्या ठिकाणी खड्डे पडले, कारण इथला दगड वापरला ना, तिथे तलाव बांधून घेतली. भेटल्यामुळे समुद्राचं पाणी बांधकामासाठी कंस्ट्रक्शनसाठी वापरलं नाही, फक्त गोडा पाणी पावसाचं वापरण्यात आलं. 3 वर्ष लागली ना, 3 वर्षात पाऊस पडणार नाही असं होणार नाही, त्यामुळे बांधकामासाठी ते वापरलं. वॉचटावरवरून आपला संपूर्ण हा व्ह्यू दिसतो. चला. मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण भारतातील शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर. ज्या ज्या ठिकाणी झालं त्या त्या ठिकाणी राजांची पोस्टर आहे, स्टॅच्यू आहे, रायगडला समाधी आहे. पन्हाळगडावर आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकला राजांची नवीन मंदिर आहे, पण हे मंदिर जुनं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680ला, त्याच्यानंतर बरोबर 15 वर्षानंतर 1695ला शिवाजी महाराजांचा लहान गामलका छत्रपती राजाराम महाराजांनी मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधलं तर काही कामकाज झाली, पूजा अर्चना करणे, अभिषेक करणे, नगारा वाजवणे. बाजूला इमारत आहे, त्या इमारतीमध्ये पहाटे 5 वाजता आणि संध्याकाळी 7:30ला राजांना राजभवनाला सलामी नौबत दिली. सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चना अभिषेक नैवेद्य दिला. मंदिरामध्ये अनेक धर्मांचे धार्मिक उत्सव पण साजरे होतात. या ठिकाणी रामनवमी, दसरा, दिवाळी, मोहरम, गणपती उत्सव सगळे एकत्र उत्सव साजरे केले जातात. म्हणजे राजा तुम्ही बाहेर सोहळे वगैरे बघा, जसे राजे वापरायचे तशा प्रकारे चढवण्यात आले. 3 टाइम हे सगळे बदलले जातात, तशा प्रकारे राजांची पालखी ही कुठल्याच किल्ल्यांवरती तुम्हाला दिसणार नाही. या किल्ल्यावरती दर सोमवारची राजांची पालखी निघते, दर सोमवार. बाहेरनं इथनं दर्शन घ्या की आपल्याला पुढे जायचं. बाहेरचा चौंड पाना दानपेटीच्या बाहेरचा तो कोल्हापूर होता. त्याने सन 1906 ते 7 मध्ये त्याला काही खर्च वगैरे दिलेला आहे 3850. इकडचा पण आतला पण काढला तरी चालेल. समज त्याचा पण काढा आणि आतमधला पण काढा. छत्रपती शिवाजी महाराज. लोक वगैरे उभं राहून इथे हो, नाही अजून आहे इथे दिवे लावण्याचं काम चालू आहे. आपण बघू शकतो भरपूर ठिकाणी वस्ती आहे. जास्त लागतो. बाहेर काय दिसतं? महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर एक छोटीशी तुम्हाला विहीर दिसेल. कुठल्याही महादेवाच्या मंदिरात तुम्ही जा, एक पाण्याचं कुंभ असतं, तसं पाण्याचं कुंभ आहे. बाहेर तरी असताना तर आतमध्ये चौकोनी बांधकाम दिसते आपल्या डोळ्यांना, ते नवीन आहे.
जुनं बांधकाम दिसते बघा खालचं. पूर्ण आहे ना कोकणात उंच भाग दिसतो चारी पूर्ण लाकडी फळ्यांचा बेस असायचा. वरती चौकोनी कापड एखादा मावळा किल्ल्यातला पण मराठी सोल्जर असायचं याचं दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. खाली काय आहे ते कोणाला माहिती नाही. शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी बाहेरनं बांधलेलं मंदिर. आता इथे म्हणाल की ते मावळे असताना शत्रू कसा येईल, तर मावळ्यात कोण ना कोण एका दुसरा फितूर होतो जो इकडची इन्फॉर्मेशन सुद्धा शेअर करतो, आपण स्पाय म्हणतो. असं कोणी करू नये त्यांच्यापासून या ठिकाणी असलेला मार्ग गुप्त ठेवण्यात आला. दोन्ही बाजूला होल दिसेल ना, माशा लावायचे. माशा दोरखंड लावून पायऱ्यावरून खाली उतरायचे. 7 दगडांच्या लाईनीच्या खाली काय खडक आहे, त्या खडकातून एक मार्ग आहे जो मार्ग समुद्राच्या खालून 7 ते 8 किलोमीटर लांबीला मालवणला एक गाव आहे, मालवण, कांदळगाव, ओझर या ठिकाणी भुईरी मार्ग बाहेर पडतो. समुद्राच्या खालून खडकातून कोरलेला मार्ग. 350 वर्षापूर्वी सॅटेलाइट होते नाही, तरी पण बांधकाम झालं. आता हा मार्ग 1765 ला ब्रिटिश सरकारने बंद केला. बंद केल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर कुठल्याच गव्हर्नमेंटने हा मार्ग कधीच रिकन्स्ट्रक्शन केला नाही. रिकन्स्ट्रक्शन केलं असतं तर त्यावेळी बांधकाम हे कसं झालंय समजलं असतं आपल्याला. आता आपल्याकडे सॅटेलाइट आहे, हो जमीन कुठे, पुढे पाणी आहे काय आहे ते अगोदर समजतं आपल्याला. 5-10 मिनिटांनी आपण स्कुबा करतो, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातो. 8 किलोमीटर लांबीच्या रस्त्यात व्हेंटिलेशन साठी पॉइंट कुठले ठेवले असतील, बांधकाम कसं केलं असेल हे समजलं असतं. आपण आता तोंडवर करतो आणि बोलतो लोकांच्या टेक्नॉलॉजीवरती जगतो, आपण ऍडव्हान्स आहोत. 350 वर्षापूर्वीची लोक ऍडव्हान्स होते. येणाऱ्या न्यू जनरेशनला काही समजून येईल, कळून येईल, त्याच्यावर फुल पडदे टाक. आता मार्ग बंद केला तर त्यांच्या कुठल्याही किल्ल्यावर जा, महादेवाचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर, तलाव, पाण्याचे साठे, विहिरी म्हणा आणि त्याच प्रकारे भुईरी मार्ग म्हणा, भेटणार म्हणजे भेटणार, त्यातला भुईरी मार्ग तो पण ब्रिटिश लोकांनीच बंद केला. त्यावेळी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, तिचे 2 अधिकारी होते, म्हणजे हिटलर, म्हणजे वॉटसन, जॉर्ज गॉर्डन या किल्ल्यावर इन्चार्ज होते. किल्ल्याचं नाव देखील बदललं होतं, फोर्ट ऑगस्टसचं नाव दिलं ते किल्ल्याला. तर नाव वगैरे बदललं, सगळं झालं. किल्ल्यातलं सगळं काय केलं, सगळं राजवाडी, राजदरबार, काही इमारती, वास्तू असते ते नष्ट केले त्यांनी. आणि इकडचं काय काय असेल ते सगळं घेऊन गेले. चांगलं म्हणजे काय, तोफा वगैरे मिळाला. कारण तोफामध्ये पंचरत्व आलं. पंचरत्व किती ऊन असलं तरी थंड राहतं, त्याच्यात सोनं पण आलं. त्याच्यामध्ये जे चांगलं होतं ते घेऊन गेले. उरलेल्या डिफेक्टेड अशा काही गोष्टी आहेत किल्ल्यावर, 2-3 तोफा राहिले फक्त, बाकी सर्व घेऊन गेले. आणि काही वास्तू इमारती नष्ट केल्या. वास्तू इमारती म्हणजे राजवाडे, राजदरबार होते ते बघून नष्ट करण्यात आले. या मार्गाचा उपयोग काय, युद्ध काळात संकट आलं तर बाहेर जाण्यासाठी, अन्नधान्य दारुगोळीसाठी पुरवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. उजर साईडने हा मार्ग अजूनही ओपन आहे. इथनं पुढे गेला तर दरड कोसळली भेटली म्हणून सध्या मार्ग बंद आहे. समजलं? या ठिकाणी विहीर आहे गोड्या पाण्याची. या विहिरीचं नाव आहे दूध बाव, बाजूला साखर बाव, पुढे गेल्यानंतर दही बाव, असे 3 विहिरी आहेत. तिन्ही विहिरींना गोडं पाणी अजूनही आहे. तर विहिरींचा आकार विशिष्ट आहे बघा, शंभूच्या पिंडीसारखा आहे बघा. तर शंभूच्या पिंडीवर ते वाहिलं जातं पंचामृत, त्यात भेटलं गोडं पाणी म्हणून नाव तसं दिलेलं. 4ही वाटेला समुद्र आणि किल्ल्याच्या आतमध्ये गोडं पाणी. शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्ही बघितलं, त्या मंदिराच्या पाठीमागे आमचं घर आहे. तिथनं इथपर्यंत यायला आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी पाण्यासाठी लांब पडायचं. आम्ही काय केलं, आम्हाला जी त्या काळात जमीन दिली होती वाटून, त्या जमिनीमध्ये काही विहिरी खणून घेतली. एकाने ना 2 ठिकाणी विहिरी खणल्या, तर आम्हाला 3घांनाही खारं पाणी सापडलं. पण या 3 विहिरींना गोडं पाणी अजूनही आहे. म्हणजे त्यावेळी 350 वर्षापूर्वीच्या लोकांना हे पण माहित होतं की परफेक्टली गोडं पाणी कुठे भेटेल हे त्यांना माहित होतं. सध्या आता हातावर नारळ घेऊन पाणी बघतात बघ, आहे सायन्स ते. पाण्याचा साठा जास्त असलं तर नारळ उभा होतो तो, पण पाण्याचा साठा हा गोडा की खारा हे डिसाईड कोण करणार. पण त्यावेळचे लोक किती हुशार होते बघा, हायटेक टेक्नॉलॉजी होते बघा. त्याच प्रकारे समोरच्या बघा ते आडवा सिमेंटचा पट्टा दिसतोय बघा, तो दिसतोय गवतात झाकलेला आडवा, त्या ठिकाणी राजांचा राज दरबार होता. ते सर्व बेस राहिलंय, बाकी सर्व ब्रिटिशांनी तोडलं. आणि या विहिरीला दगड वापरला, दगडाला म्हणतात जांबा दगड, कोकणी भाषेत दगडाला म्हणतात चिरा. शास्त्रशुद्ध दगडाचं नाव काय, लॅटराइट. गुणधर्म काय दगडाचा, जेवढा दगड पावसाच्या पाण्यात भिजणार तेवढा दगड मजबूत बनणार. सच्छिद्र दगड आहे, त्याला भोक असतं. त्यामुळे यामध्ये पावसाचं पाणी फिल्टर करण्याची आणि साठवून ठेवण्याची दगडामध्ये क्षमता आहे. तर आपल्याकडे चौकोनी किंवा गोल विहिरी असतात. भरपूर पाऊस पडला तरी कधीच पाण्याची लेवल कधी जमिनीपेक्षा वर येत नाही. यांना माहिती त्यांची पाण्याची लेवल खाली राहणार. जरा खाली गेले आणि ती जागा आणि क्षेत्रफळ वाढवून घेतलं
पहिल्या पायरीपर्यंत जांभ्या दगडाचं बांधकाम केलंय बघा. त्यामुळे एवढ्या भागात जास्तीत जास्त पाणी त्यामध्ये स्टोअर होईल. तेच पाणी साचून झिरपून 12 महिने पाणी राहील. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी यूज केली. हे एंट्रन्स दिसते बघा. हे त्यावेळेच आहे. इथे राजांचा राजवाडा होता. इथे राहण्यासाठी फक्त सरदार वगैरे 1705ला आपल्याला 2 गाद्या आल्या, एक कोल्हापूर आणि एक सातारा. त्या वादात राहण्यासाठी राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई या ठिकाणी राहण्यासाठी आल्या होत्या. फक्त त्यावेळची एक डिझाईन राहिली बघा, या ठिकाणी दिसते. फक्त फुलाची कमळाची नक्षी आहे ती, एवढंच राहिलं. बाकी सर्व ब्रिटिशांच्या काळात तोडण्यात आलं. वापरतो ना, दूध, दही, साखर, तूप आणि मध अशी 3 नावं दिली. गोडं पाणी भेटलं म्हणून. दूध, दही आणि साखर हे 3 विहिरी आहेत ना. हो. लावले कांदा करायला. बोलतो भेटलं महाराजांची ही कुलदेवता भवानी माता. बोलतो मी पैसा भेटलं काम नाही. या ठिकाणी जी मूर्ती आहे ती 350 वर्षापूर्वीची मूर्ती दिसते. बाकीचं बांधकाम नवीन केलेलं आहे. मूर्ती त्यावेळेची. त्या बेटावरती शिवाजी महाराजांनी पहिले इथे काय शोधलं? पहिलं पाणी. पाणी नंतर वस्ती कशी होणं, वस्तीनंतर किल्ला कसा बांधणं. शोधलं प्रथम पाणी. किल्ल्याच्या बाहेर झालं होतं किल्ल्याचं भूमिपूजन. बाहेर कुठे तर त्या मालवणच्या बीचलाच समोर दांडी म्हणून परिसर आहे, त्या ठिकाणी एक मोऱ्याचा धोंडा म्हणून आहे. तिथे किल्ल्याचं भूमिपूजन झालं. स्थापना भवानी मातेच्या मंदिराची झाली. नंतर संपूर्ण किल्ला बांधला. तुम्ही म्हणणारा भूमिपूजन बाहेर कसं काय? आपण पहिला दगड लावतो ना, त्या ठिकाणी भूमिपूजन करतो. पण त्यावेळी आणि आता शुभकाम करायचं काम कोणाचं आहे? ब्राह्मणांचं. जुना ब्राह्मण हा समुद्र पार करत नव्हता. त्यामुळे किल्ल्याच्या बाहेर मोऱ्याचा धोंडा म्हणून आहे. त्या ठिकाणी गणपती, चंद्र, सूर्य, मासा, शिवलिंग यांच्या कलाकृती कोरून त्या ठिकाणी त्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी पूजन केलं आणि स्थापना स्वतःहून शिवाजी महाराजांनी केली भवानी मातेच्या मूर्ती. जाऊन दर्शन घेऊन. त्याला गुप्त खोली असं म्हणतात. गुप्त खोली अशी किल्ल्याच्या भिंतीला टोटल किती आहेत? 40 आहेत. 40. पायऱ्या चढून भिंतीत जायचं. भिंतीत एक राईट मारायचा, लेफ्ट मारला. ही रेल्वेमध्ये तुम्ही टॉयलेटचा बेस बघितला ना इंडियन पद्धतीमध्ये, तसं तो आहे. आउटलेट समुद्रात सोडले, व्हेंटिलेशनसाठी पॉइंट आहे. असे किल्ल्याच्या भिंतीत 350 वर्षापूर्वीचे 40 टॉयलेट आहेत. किती? 40 टॉयलेट किल्ल्याच्या भिंतीमध्ये आहेत. त्यावेळी आपल्या तुम्ही भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, किती वर्ष झाली प्रत्येकाकडे टॉयलेट सुविधा आली? 30 वर्ष, 50 वर्ष? 350 वर्षापूर्वी टॉयलेट सुविधा होती. म्हणजे त्यावेळेचे किती लोक ॲडव्हान्स होते. आता काही भागात गेला तर टॉयलेट पण सुद्धा भेटणार नाही. पण या ठिकाणी टॉयलेट सुविधा होती. लपायचं झालं ना तर त्याच्यात माझ्यासारखे 10-15 पोरं लपतील एवढी जागा आहे. असं एक टॉयलेट आहे. टोटल केलेला 40 टॉयलेट आहे. प्रत्येक ठिकाणी तिने ज्यावेळी मावळा पहारा देईल त्याच्या आजूबाजूलाच त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा त्याच्यासाठी करून ठेवण्यात आली. हे वॉच टॉवर आहे, पहारा देण्याचं ठिकाण. त्यावेळेचं एक कमांड सेंटर होतं. हे तुटलं ना की समजायचं हातात. 350 वर्षापूर्वी तुम्हाला आहे. आताचं नवीन बघा बांधकाम तुटते बघा, असं भागे गेलं. तर इथे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला तिरंगा झेंडा इथे फडकवला जातो. पहिला इथे भगवा फडकवला जायचा. निशाण काठीचा बुरुज असं म्हणतात. निशाणा काठी, मराठीमध्ये टेहळणी बुरुज. टेहळणी म्हणजे काय? पहारा द्यायचं, वॉच टॉवर. त्यावेळेचं एक कमांड सेंटर. इथनंच पूर्ण सैन्याला कंट्रोल केलं जाईल. शेवटीला बघा कुठलीही बोट जवळ जात नाही, अगदी दूरनं जातं. तर त्यांना माहिती आहे फटकं कुठे कुठे आहे. बोटवाल्याला माहिती आहे. तुमचा बोटवाला आला तो रेग्युलर आहे. त्याने खडकालाच ठोकली. कारण इथं लो टाईटच आहे आता.
हां बरोबर समजलं? अनोळखी कोण इथे येऊ शकत नाही. बरोबर रेग्युलर तर तोच फक्त येऊ शकतो. तो पण फसतो. असंच विषय आहे. त्या लोट्यात पाणी जर कमी झालं तर त्याच्याकडे ऑप्शनच नाही, खडकत आहे. हम्म. समोरच्या भागात इथे एक बीच दिसतोय बघा, दिसतोय ना? छोटासा दरवाजा आहे बघा, वाळू दिसतोय बघा दरवाजात. चोर दरवाजा येतो. हां. युद्ध काळात संकट आल्यानंतर बाहेर जाण्यासाठी मार्ग मावळ्यांना दोन माहिती होते, दरवाजा एक मुख्य आणि हा छोटा दरवाजा. गोईर मार्ग सरदारांना माहिती आहे. इथनं 100 किलोमीटर लांब इथनं गोवा आहे. गोव्याला कोण होता? पोर्तुगीज. वेंगुर्ला इथनं जवळ आहे 45 किलोमीटरच्या आसपास. वेंगुर्ला तर डच. या बाजूला राजापूर मुंबईला इंग्रज होते आणि मुरुड जंजिराला होता सिद्धी चौक. समजलं? शत्रू आता दोन्ही साईडला येतात. तर शत्रू इथे येऊ नये म्हणून काय केलं होतं, तर तिथे खडक दिसते, खडकासमोर एक आयलंड दिसतं बघा मोठं, निवती किल्ला म्हणतात, किल्ले निवती किल्ला म्हणतात. इकडे मावळे असायचे. समजा कोण आला तिथनं तर त्याला तिथनंच रिटर्न जावं लागायचं. या साईडला इकडे बघा पहिलं दिसतंय ना पॅराशूट दिसतं, त्याच्या पलीकडे बघा पहिलंच ते पहिलं राजकोट आहे, राजांचा पुतळा आहे बघा तिथे, त्याला राजकोट म्हणतात. त्याच्या पुढे सर्जकोट, पुढे भरतगड आणि भगवंतगड आणि कवडा बेट आहे बघा, इथनं दिसते लांबच्या लांब बघा तिकडे पाण्यात समोर. त्याच्या पॅराशूटच्या बरोबर दिसते बघा. हा मग तिकडनं कोण आला त्याला तिथं अडवलं जाईल. आणि ही साईड ना तुम्ही म्हणणार ही साईड राहिली आहे वेलकम साठी. हे जे मोठे गॅप दिसत ना हे तोफा होते इथे. आणि त्या आताच्या बोटींना इंजिन आहे, त्याच्या बोटींना इंजिन नव्हतं, वारा सुटला की चालत होतं. अचूक मारा बसला जायचा बघा. हे वेळीचा पण नेम पडू शकतो आपण, पण त्यावेळी ते कसा स्पीड कमी होता त्यामुळे अचूक मारा बसायचा तोफांच्या अँगलने. तुम्ही म्हणणार ही साईड राहिली. आता तुम्ही बोटीतून आला, डाव्या साईडला झेंडे बघितले मध्ये, पद्मदुर्ग किल्ला, बाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो. जहाज बांधायचं काम, दुरुस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी चालायचं. म्हणजे आपल्या चारीसाठी सेव्ह करण्यात आले. तुम्ही आता एवढं ट्रॅव्हल करता, प्रत्येक ठिकाणी चेकिंग झालं की नाही तुमचं, कोण ना कोण दिसतात तरी. किल्ल्यापर्यंत आलात, किती जण चेकिंग केलं तुमचं? पण डाव्या साईडला पद्मदुर्ग किल्ला आहे ना, तिथे चेकिंग व्हायचं राजांच्या काळी. कारण शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. इंडियन नेव्हीची सुरुवातच शिवाजी महाराजांनी केली. का केली तर ह्या शत्रूंपासून आपला कोस्टल एरिया 720 किलोमीटरचा सुरक्षित राहावा. इथनं शिरलेचा पूर्ण महाराष्ट्र काबीज करता म्हणून राजांनी हा किल्ला लेवल बेस म्हणून हा किल्ला ओळखला गेला. त्यावेळी ती सिक्युरिटी कुठे आहे तर ते 1489 पासून सुरुवात झाली होती. पहिला जरा वास्को द गामा, आली शेवट केला 26 कसा नाही बघा. सगळे शत्रू समुद्र मार्गाने आले, कारण कुठलीच सिक्युरिटी नव्हती. हे राजांनी ओळखून राजांनी किल्ला बांधला, कारण कोस्टल एरिया सुरक्षित राहावा. सगळे व्यापाराच्या नावाखाली शिकले, तुळशी किल्ल्यावर देखील आफ्रिकन सगळे बाहेरनं झाले. गोव्याला पोर्तुगीज, वेंगुर्ला डच ते पण बाहेरनं व्यापाराच्या नावाखाली शिरले आणि तो प्रदेश त्यांनी काबीज केला. याच्यावर आळा कोणी ठेवला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. समजलं? दुसरी गोष्ट आता किल्ल्यातल्या भागावरती झाली. तर समोर गॅप दिसत ना, टॉयलेट दाखवलं क्रॉस केल्यानंतर दिसणार. तुम्ही विचारलं ना तो दरवाजा कोणाला दिसत, समांतर गोष्ट दिसणार, तो दरवाजा तिकडनं दिसणार ना. आता त्या साईडला एक टॉयलेट आहे बघा, तो बघा समांतर आहे म्हणून दिसतोय, क्रॉस गेल्यानंतर दिसणार ना. दरवाजा छोटा आहे ना, तो अगदी वाकून जावं लागतं. जरी एक जाताना कसं एकच जागा, तो पण वाकून मान पुढे मान कापून जातो. आतमध्ये शिरणं शक्य नाही, इथं पोचणंच शक्य नाही, इथे बोटच लागू शकत नाही. समजलं? आयत्या त्यावेळी पाण्यातला खडक दिसणार, कोणतरी आला की बोटी कुठल्या जायचं. त्यावेळची कधी निमुळती जहाजं होती, नांगर वगैरे असं त्याला काही आपण फुटायची बॅलन्ससाठी लागतं. सीट जेवढं वरती तेवढंच खाली काहीतरी बॅलन्स लागतो. समज समोर एक काळा खडक दिसतो बघा, गवताच्या समोर मोठा आहे खडक, उरलेलं सिमेंट आहे त्यावेळेचं. ते 1812च्या सुमारात सिमेंटचे शोध लागले. त्या अगोदर सिमेंट नव्हतं ना, मग काय होतं सिमेंट, काळं गुळ, दगडी चुना, शिस आणि वाळू. बेलाचं फळ माहिती चिकट असतं, उडदाची डाळ, भेंडीची भाजी, गवारीची भाजी, चिकट, जे पदार्थ बांधकामामध्ये वापरले गेले. समजलं? ते परफेक्ट मटेरियल त्यांना माहिती होतं की इतकंच प्रमाण पाहिजे रे, म्हणून ते बांधकाम राहिले संपूर्ण किल्ल्यात. तो काळा उरलेला सिमेंट तो नाही, ते खडकाळ भाग दिसतो सगळा, तो मोठा काही दिसत नाही. तुम्ही दरबाराचा बेस दिसतो बघा, तो काय इकडे लेफ्ट साईडला कोपरा दरबाराचा, त्या साईडला राईट साईडला बघा तो दुकानापासून तिथपर्यंत आहे, तो दरबार होता आडवा. समजलं? विहिरी पण त्याच साईडला, भुईरी मार्ग पण त्याच साईडला. ते काहीच बांधलं नाही. काय बांधलं तू आला तोफाने हल्ला केला, आपला अडकला नाही विचार केला, आणि या बाजूला काहीच बांधलं नाही. गेला तर धडाचं सुरा, तोफाचा गोळा जर आला ना चुकून तर तो पण इथे अडकला जाईल. तो तलाव आहे, तलाव पाणी दिसतं छोटं जरा, बाजार तलाव म्हणतात. त्या तिन्ही विहिरींना पाणी भेटावं म्हणून तोफाचा गोळा जरी आला तरी अडकला जाईल, पुढे जाणार नाही आपल्या राजवाड्यांपर्यंत. याचा विचार करणार. आणि किल्ला तुम्ही म्हणणार की इथे लोक भरपूर असतील, असं काहीच नाही. शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ कशा प्रकारे इथे सांगितलं गेलं, माणसं कमी कारण सिक्युरिटी जास्त म्हणून माणसं कमी होती. आता म्हणणार तुम्ही 18 फॅमिलीज आहेत, त्यावेळेचे सेवेकरी होते ते बरोबर होते, इथे कामकाज करणारे लोक होती, म्हणजे इतकीच लोक होती.
बक्षीस स्वरूपात इनाम म्हणून इथले लोक कमी म्हणजे 18,000 हे सगळं काम करतात. इथलेच लोक गाईड करतात दुकानात स्टॉल आणि त्यांची घर आणि बोटी आहेत. बाहेरचा व्यक्ती इथे काय करू शकतो. एक दगड ना हा गारगोटी दगड फिरणी पडणारा दगड माहिती आहे ना, त्यातले दगड आहेत काळापासून पण आहे. हा एक बुरुज, तो एक बुरुज आणि पलीकडे बघा नाळ्याची गड दिसतात ना, तो एक बुरुज. नेवल बेस होतं त्याच्यामुळे या ठिकाणी बाजारपेठ रायगड सारखं इथे काही नाही. सगळं काय असेल तर बाहेरनं आणायचं, बाहेर नाही. पाण्याची सुविधा फक्त इथे होती. पाणी म्हणजे वस्ती करू शकतो. फोटोवर काढून घ्या, झालं की खाली उतरायचं. हे दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण आहे. पाण्यात शतक दिसला की खाली जायचं आणि कुठलं तरी दारुगोळा आणायचा, तोपर्यंत तो मारून जाईल आपल्याला. म्हणून लगेच भेटले पाहिजे म्हणून इथे दारुगोळा साठवून ठेवला जायचा. चौकी असं म्हणतात. चौके. त्यामुळे किल्ल्याच्या बाहेर ना 5,000 मावळ्याचा जागता पहारा दिवस रात्र, कारण शत्रू जवळ होते. बांधकामाला अडथळे आणखी किल्ल्याला बांधकामासाठी 3 वर्ष लागली. 3 वर्षात वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या माणसांनी ते माहिती दिलेल्या माणसांना दगड फोडायचं नाही, कुठला फोडून वापरला. दगड फोडण्याचं काम मावळे करू शकतात. कोण करू शकतात? पातरवट, जे दगड फोडून काढतात. त्या 500 पातरवट, 300 लोहार, 200 मजूर, 100 पोर्तुगीज अधिकारी, काही सोनार लोहार हे सगळे होते. त्यांना हे सगळं एकत्रित करून बांधकाम किल्ल्याचं केलेलं आहे. कारण दगड फोडायचं काम किल्ल्याच्या बांधकामात शिसा वापरलेलं आहे. कारण पाण्यात आता आपल्याला माहिती कुठलाही बेस कन्स्ट्रक्शन करायचं झालं का आम्ही लोखंड वळसाळ्या असतात. लोखंड खाऱ्या पाण्यात राहू शकत नाही. बेस कसला असता भिंत कधीच पडून गेली असती. किल्ल्याच्या बांधकामासाठी शिसं वापरलंय. शिसं आता त्यावेळी किलोग्रॅम विषय नव्हता, खांडीवरती मोजल्याचं. एक खांडी 800 किलोचा असतो, 40 किलोचा एक मन असतो. असे 500 खांडी शिसं वापरलेलं आहे. शिसं म्हणजे लीड आपलं माहिती आहे ना, त्याचं कारण खाऱ्या पाण्याचा इफेक्ट होत नाही, काहीच नाही. जास्त तापमानावरती गरम होतं, लगेच थंड देखील होतं. असे बांधकामात शिसं वितळून त्यामध्ये दगड रचून किल्ल्याच्या भिंतीचा पाया भक्कम केलेला आहे. आणि 3 वर्षात काम कम्प्लीट झालं. साधं आपलं घर बांधून पूर्ण होत नाही. टनल पण कम्प्लीट झालं त्यात. एक वॉकिंग दिसून नाही त्याच्या म्हणजे माणूस एक उभा राहून जाते रोज घेऊन चालू शकतो एवढा रस्ता आहे. वैर मार्गात साईडने ओपन आहे, कारण ते गेट जवळच आहे ना. बोट पण दिसते. ते ठसे फक्त बघितले की आपलं मग त्यामध्ये राजांचा डावा पायाचा ठसा. किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर बक्षीस स्वरूपात इनाम म्हणून मागून घेतले होते ते इंजिनियरने. एवढा मोठा जो किल्ला बांधला, किल्ल्याचा इंजिनियर कोण होता? हिरोजी इंदुलकर, ज्यांनी रायगड बांधला त्यांनीच हा किल्ला बांधला. किल्ल्याचं बांधकाम चालू होतं 1664 ते 1667 बांधकाम चालू होतं. आणि 65ला राजांना नजरकैद झाली होती बघा आग्र्याला. मिठाच्या पेटातून राजाने चढले. मग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळी किल्ल्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळी राजे इथे नव्हते. राजे होते नजरबंदीत. त्यामुळे किल्ल्याचं बांधकाम पूर्ण कसं झालं? तर राजांच्याकडे सर्व पद्धती होत्या, स्टॅम्प शिक्कासही. तर ते नाही तर इकडे किल्ल्यासाठी येणारा बांधकामासाठी लागणारा पैसा येणं बंद झाला होता. त्यामुळे काय केलं होतं, या इंजिनियरने राजधानीला रायगडला आपल्या पत्र पाठवलं. तर ते पत्र कोणाकडनं रिप्लाय आला त्याचा की जिजामातांच्या हाताखाली ते काम चालायचं. तर तिकडनं रिप्लाय आला की यांनी उत्तर असंच केलं की किल्ल्याचं बांधकाम आम्ही थांबवतोय कारण राजांना नजरकैद झाली. तर तिकडनं उत्तर काय आलं की राजे परत येतील, किल्ल्याचं बांधकाम तुम्ही पूर्ण करा. पण या किल्ल्याच्या बांधकामामध्ये लागणारा पैसा हा स्वतःचा कुठनं घालायचा? तर एक इंजिनियरने स्वतःचं जमीन जुमला गहाण ठेवलं आणि इंजिनियरने स्वतःचं विकलं सगळं आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. राजे आल्यानंतर राजाने बघितलं तर किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झाले. राजाने विचारलं तुला तर बक्षीस स्वरूपात देणं म्हणून हवं तर माग. काय मागितलं त्याने? राजे तुम्हाला काय द्यायचं असेल तर तुमचा डाव्या पायाचा ठसा आणि उजव्या हाताचा ठसा द्या, शुभचिन्ह म्हणून. आपण स्वतःचं नवीन घर बांधलं की हळदीत पिंडी दोन ठसे उमटवतो भिंतीला, त्या स्वरूपात राजांचे ठसे त्यांनी मागून घेतले. आपलं जर का भ्रष्टाचार बिल्डर असेल तर काय घेतलं असतं? मग त्यावेळी त्या लोकांनी काय घेतलं? फक्त ठसाने. रायगडवरती बघा पहिल्या पारीवरती नाव मागितलं होतं फक्त, एवढा रायगड बांधून. या ठिकाणी किल्ला बांधून काय स्वतःहून बांधून घेतला राजाने किल्ला म्हणून. काय केलं? डाव्या पायाचा आणि उजवाचा ठसा. डाव्या पायाचा ठसा असा का असं म्हणून राजाने विचारलं होतं. त्याने काय उत्तर काय दिलं? राजे जो तुम्ही प्रवास केलात, ज्या काही मोहिमे ठरवल्यात, सगळ्या मोहिम्यात जातेवेळी प्रवास केलात तो घोड्या चढतोळी राजाने पहिलं पाऊल उकलं ते डाव पाऊल म्हणून डाव पायाचा ठसा. आपण तोच डाव पाय नको उजवा पाय टाकून म्हणून सांगतात बघा, माहिती आहे ना? डाव पायला असं म्हणतो. ते शुभचिन्ह म्हणून ते मागून घेतलं. राजाने जी काही युद्ध केली, युद्धामध्ये राजाने गनिमी कावा तलवार उजव्या हाताचा वापर केला म्हणून राजांचा उजव्या हाताचा ठसा मागून घेण्यात आला. डाव पायाचा
आणि उजव्या हातात. राजांच्या प्रत्येक मोहिम्या ह्या अमावस्या पौर्णिमेलाच व्हायची, कारण त्यावेळी अंधश्रद्धा खूप असायची. लोकांचा विषय असायचा की अमावस्या ही म्हणजे वाईट गोष्ट. काही ठिकाणी पुसतात ती गोष्ट, पण असंच की जेणेकरून तिकडनं काय समोरच्याच्या भीतीने त्यावेळी सर्व मोहिम्या यशस्वी ठरायच्या. अंधारात काळोखात आपली गुरुला वाचता होती, त्यामुळे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आपण अटॅक करू शकत होतो. तर इथं सरळ जा, जुने काढा, कसं बघा, असं फिरा, इमारत बघा, आणि पुन्हा खाली उतरा. हा आपल्या इथे आलंय मंगेशी मंदिराच्या इथे. फायनली मी माझ्या ड्रीम प्लेस गोवाला पोहोचलेली आहे. एक रात्र आम्ही या हॉटेलला स्टे केला. त्यानंतर आम्ही श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी निघालो. पण जाताना हे रेस्टॉरंट दिसलं. आज आपण इथे आलेलो आहोत फॅट मालवणी या रेस्टॉरंटला. फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि बाजूबाजूला भरपूर अशी स्पेस आहे. वेटिंग एरियासुद्धा आहे आणि कार वगैरे पॅक करायलासुद्धा ॲम्पल स्पेस आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की कसं वाटतंय. आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथे फार अशा व्हरायटी आहेत. चिकन थाली, व्हेज थालीसुद्धा आहे, मच्छीची थालीसुद्धा आहे. इकडे इंटेरियर तुम्ही बघू शकता. खूप छान असं इंटेरियर आहे. जेवणाचं बघाल तर आहा हा. सिटिंग एरियासुद्धा खूप मोठा आहे. एकंदरीत रेस्टॉरंट फार मोठा आहे आणि भरपूर लोक बसू शकतात. किड्स फ्रेंडली आहे. एकदा आपण ह्या
थालीमध्ये बघूया काय काय अवेलेबल आहे. चपाती वगैरे आहे, राईससुद्धा येतो, सोलकढी आहे, चिकन आहे, कुल्फी आहे. ही व्हेज थाली आहे. यामध्ये भेंडी आहे, वाटाणे आहे, डाळ आहे, चपाती, पापड, सोलकढी, कांदा, लिंबू, लोणचं आणि चपातीची क्वांटिटी अजून येणार आहे. भात आहे यामध्ये. कोल्हापूरला जाताना आम्हाला घाट लागले आणि पाऊसच लागला. खूप भारी नजारा होता. एकदम छान वाटलं. हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे आणि सनरूफमधून ते दिसतं आहे. जंगल एरियाने सुद्धा आम्ही गेलो, म्हणजे शॉर्टकट रस्तामध्ये आमचा चुकला, नेटवर्क गेलं त्यामुळे मॅपही चुकला. त्यामुळे जंगल एरियाने सुद्धा गेलो आणि फायनली रस्त्याला आल्यानंतर जेव्हा घाट लागले तेव्हा हा नजारा होता. आपण इथे शाहू पॅलेसला आलेलो आहोत, तर चला बघूया कसा आहे शाहू पॅलेस आतून. हा आहे आजूबाजूचा परिसर. पार्किंग स्पेस आहे हा भरपूर. हा असा पूर्ण रिझर्व प्लेस आहे ज्यात डिअर जे आहेत. हा आपल्याकडे बघतोय. यामध्ये छत्रपतींची वेशभूषा, शस्त्र, खेळ, दागिने, भरतकाम आणि चांदीच्या हत्तीच्या काट्यांसारख्या वस्तूंचा संग्रह आहे. पुढे बघितलं तर तलवारींचा खूप मोठा संग्रह आहे. त्यापैकी औरंगजेबाची तलवारसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. एका ठिकाणी गेलं तर आपल्याला वाघ, वाघांचं डोकं, जंगली कुत्रे, अस्वल, म्हैस, सिंह, ब्लॅक पॅन्थर, जंगली डुक्कर, काळं हरिण असे अनेक जमाती सगळ्या पाहायला मिळतात. हा जवळून फोटो आहे, मी झूम करून दाखवते. हे नक्षीकाम. आतमध्ये एंट्री नाही, फोटो काढायला परवानगी नाही, पण या नक्षीकामावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे किती सुंदर आहे. आतमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. नक्की व्हिजिट करा छत्रपती शाहू पॅलेसला. तिथून जेवण बाहेर आलो आहोत. खूप छान असं हॉटेल आहे. खूप सुंदर जेवण होतं. टेस्ट पण छान होती आणि सगळं रेंजमध्ये आहे. आपल्या मस्त आहे. नक्की विजिट करा. हॉटेल व्यतिरिक्त सुद्धा इकडे भरपूर गोष्टी आपल्याला विकत घेता येतात, जसं की इंद्रायणी तांदूळ, मुलांसाठी चॉकलेट्स, हळद आहे, जॅम्स आहेत, सरबत आहेत, बडीशेप आहे आणि भगर जिथे म्हणतात ते आहे. खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि आम्ही त्यातला इंद्रायणी तांदूळ ट्राय केला. खूप सुंदर आहे टेस्टला. फॅमिली रेस्टॉरंट आहे त्यामुळे बसायला भरपूर जागा आहे. किड्स फ्रेंडली आहे आणि इंटिरियर तर तुम्ही बघू शकता किती सुरेख आहे. तर अशी ही ट्रिप आमच्या रॉयल ग्रुपची एकदम सक्सेसफुल झालेली आहे आणि हे आमचा लास्ट मील घेऊन आम्ही आईस्क्रीम घेऊन या व्लॉगचा शेवट करतो. ना भेटू. बाय बाय.